अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण स्वामी महाराजांची रोज फक्त 5 मिनिटं करायची सेवा पाहणार आहोत. आता आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ज्या काही विशेष सेवा करायच्या आहेत तर त्याचे तुम्हाला व्हिडिओ दररोजच्या दररोज अपलोड होतच आहे. दररोजच्या दररोज तुम्हाला या व्हिडिओची लिंक येतच आहे, कारण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत होईल तितकी सेवा आपण करायचीच आहे. बघा, ज्यांना सेवा जास्त काही जमत नाही त्यांच्यासाठी पण कोणती सेवा करावी हे पण मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगितलेलंच आहे. पण आता तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर आवर्जून तुम्ही हे 5 सेवा करून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला 21 दिवस हा अभिषेक करायचा आहे. बघा, आता असं 21 दिवसच करायचा का तर नाही. बघा, तुम्हाला शक्य असेल तुम्ही 21 दिवस करू शकतात किंवा तुम्ही कंटिन्यू 12 महिनेसुद्धा स्वामी महाराजांचा दररोज अभिषेक करू शकतात. बघा, जास्त काही वेळ लागत नाही. अवघ्या 5 मिनटात तुमची ही सेवा पूर्ण होऊन जाते. याच्यासाठी काही तुम्हाला तासनतास देवासमोर बसावं लागतं, काम सर्व काही सोडून बसावं लागतं असं नाही. तुम्ही दररोज जरी स्वामी महाराजांचा अभिषेक करून जर सेवा केली तरी पण चालते. पण तुम्हाला ह्या 21 दिवस या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत समजा 21 दिवस नाही जमले तर तुम्ही 15 दिवसाची सेवा करू शकतात, 11 दिवसाची सेवा करू शकतात, 9 दिवसाची करू शकतात, 7 दिवसाची करू शकतात किंवा तुम्ही 2 दिवस जरी राहिले, तुमच्याकडे 2 दिवस जर असेल 2 दिवसाची करू शकता किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी सुद्धा ही सेवा करू शकतात. इतकी प्रभावी आणि इतकी छान अशी सेवा आहे. बघा, या सेवेने आपण स्वामी महाराजांशी जोडले जातो, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये जातो. स्वामी महाराजांकडे आपले जे काही सुख आहे, दुःख आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या आपण स्वामी महाराजांसोबत शेअर करतो. आणि स्वामी महाराज जसं आपले आई वडील म्हणा, आपल्या जे जवळचे व्यक्ती असतात, आपण ज्यावेळेस अडचणीत असतो ते कसे आपल्याला धीर देतात, आपल्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवतात. पण त्यापेक्षाही मार्ग तर दाखवणारच, पण त्या मार्गातून सुद्धा तुम्हाला बाहेर योग्य त्या वाटेवर ते नेणार, ते म्हणजे तुमचे स्वामी माऊली, आपले स्वामी माऊली, आपले स्वामी महाराज. योग्य ती दिशा दाखवणारे आपले स्वामी महाराज. बघा, तुमच्या जीवनामध्ये काहीही अडचण असो, कितीही अडथळे असो किंवा बघा तुमच्या घरात आता पूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्या किंवा जीवनातल्या अडचणी दूर व्हाव्या, यासाठीच तुम्ही फक्त सेवा ही करू शकत नाही, तुम्ही कशासाठी पण ही सेवा करू शकतात. बघा, तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, घरामध्ये एकोपा नसेल तर तुम्ही ही सेवासुद्धा करू शकतात. बघा, तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे, स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता दररोज पंचामृतानेच अभिषेक करावा का? शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतात. शक्य नसेल तर तुम्ही स्वच्छ कोमट पाणी घ्या आणि स्वामी महाराजांना दररोज अभिषेक घाला. बघा, एक छोटंसं म्हणजे मोठं छोटं कसंही तुम्ही छोटीशी प्लेट घ्या किंवा मोठी प्लेट घ्या, त्याच्यात स्वामी महाराज आधी प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं गंध अष्टगंध लावायचं आहे. स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे, स्वामी महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पण म्हणायचा आहे. आणि स्वामी महाराजांना सर्वात आधी तुमच्याकडं समजा गळती असेल तर तुम्ही गळतीसुद्धा लावू शकतात, कारण गळती जर तुम्ही लावली तर तुम्हाला अभिषेक करण्यासाठी सोपं जातं. आणि जे काही मी तुम्हाला 4-5 हे मंत्र, जे 5 मंत्र म्हणायचे आहेत ते मंत्र पण मी सांगणार आहे अभिषेक करत्या वेळेस. बघा, आता आपण डेली आपण अभिषेक ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्रसुद्धा म्हणून स्वामी महाराजांचा अभिषेक करू शकतात. पण हे जे काही 5 मंत्र आहेत तर हे सुद्धा तुम्ही आवर्जून म्हणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ह्या सर्व काही मंत्र मिळून जातील. आता बघा, गळती असेल तर गळती लावा, गळती जर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा अभिषेक करू शकतात. छोट्याशा वाटीमध्ये पाणी घ्या किंवा पंचामृत असेल तर पंचामृत घ्या, तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घ्या आणि अभिषेक करायला सुरुवात करायचं आहे. स्वामी महाराजांना अष्टगंध लावा. आधी 1-2 चमचे
छान असं स्वामी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करायचा आहे. नंतर तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आता स्वामी स्तवन दररोज 21 दिवस म्हणायचं का? तर तुम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही अभिषेकला सुरुवात करणार आहात त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. बाकीचे दुसरे दिवस नाही म्हणलं तरी पण चालतं. पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्ही सर्वात आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि नंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आहे. आता सेवा काय करायच्या आहेत तर बघा, तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं झालं की तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. स्वामी स्तवन म्हणताना तुम्हाला अभिषेक करायचा नाही. स्वामी स्तवन पूर्ण म्हणायचं झाल्यानंतरच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणायचं आहे. नंतर तुम्हाला पुरुष सूक्त एक वेळेस म्हणायचं आहे. स्त्री सूक्त एक वेळेस म्हणायचं आहे. पवमान सूक्त एक वेळेस म्हणायचं आहे. आणि नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा अभिषेक जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. आणखीन एकदा सांगते तुम्हाला, अभिषेक करताना स्वामी स्तवन म्हणल्यानंतर तुम्हाला अभिषेकला सुरुवात करायचं आहे. सर्वात आधी गणपती अथर्व शीर्ष, नंतर तुम्हाला स्त्री सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त म्हणायचं आहे, पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि हे सर्व एक एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे. बघा, तुम्ही जी काही तुमच्या जीवनात अडचण असेल किंवा घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जावी, बाधा जी आहे ती बाहेर जावी, घरातील वातावरण हे आनंदी प्रसन्नमय राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा घरामध्ये सतत आजारी व्यक्ती पडत असेल किंवा तुमची म्हणजे तुम्हाला काहीतरी तुमच्या जीवनात खूप मोठा अडथळा आहे, अडचण आहे, मार्गच मिळत नसेल तर तुम्ही ही सेवासुद्धा करू शकतात. बघा, आता हे जे दररोज तुम्ही स्वामी महाराजांना अभिषेक करतात तर हे तीर्थ म्हणजे हे पाणी जे आहे तर ते खूप चमत्कारी तीर्थ असतं. कारण आपण मंत्रश्रोत म्हणून स्वामी महाराजांचा छान असा पंचोपचारी पद्धतीने अभिषेक केलेला असतो. मग हे पाणी, हे जे काही तीर्थ आहे ते आपण असं वाया घालवायचं अजिबात नाही. ते तीर्थ आपण योग्य वापर त्या तीर्थाचा केला पाहिजे. बघा, घरातील लहान मुलं सगळी आहेत, त्या लहान मुलांना पिण्यासाठी द्या. घरातील पुरुष मंडळी आहेत, सर्व काही लहान मोठे माणसं घरातील आहेत, त्यांना सर्वांना पिण्यासाठी तुम्ही हे तीर्थ देऊ शकतात. घरामध्ये सर्वकडे तुम्ही शिंपडू शकतात. जी घरातील नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर दूर जावी ही स्वामी महाराजांना तुम्हाला दररोज प्रार्थना करायची आहे. आणि बघा, घरातील मुलं चिडचिडपणा करत असतील, घरातील व्यक्ती चिडचिडपणा करत असतील तर त्यांना आवर्जून तुम्ही हे तीर्थ पिण्यासाठी द्या. बघा, जे कोणतं औषध आजारावर काम करत नसेल तर त्यापेक्षाही जास्त प्रभावी आणि चमत्कारी हे औषध म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचं अभिषेकाचं तीर्थ आहे. बघा, औषधाने जो रोग कमी होणार नाही तो या तीर्थाने 100% काय 101% नक्की कमी होणार म्हणजे होणारच. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा, स्वामी महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि हे तीर्थ तुम्ही दररोजच्या दररोज प्राशन करून बघा. दररोजच्या दररोज घरातील प्रत्येक व्यक्तींना देऊन बघा. बघा, तुमच्या जीवनातील मोठमोठे अडथळे जे आहेत तर एक चुटकीसर जादू, जशी जादू होते ना त्याप्रमाणे एका चुटकीमध्ये तुमच्या जीवनातील मोठमोठे अडथळेसुद्धा नाही होतात. ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या दररोजच्या केलेल्या अभिषेकाने. तर खरंच ताई आणि दादांनो, तुम्ही खूप अडचणीत असाल, मोठमोठी इच्छा असेल, घरात सतत व्यक्ती आजारी पडत असेल तर आवर्जून नित्यनियमाने स्वामी महाराजांचा अभिषेक करा आणि हे तीर्थ घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्या आणि चमत्कार बघा स्वामी माऊलींचा. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज फक्त 5-10 मिनिटाची ही सेवा आहे, आवर्जून करा आणि चमत्कार पहा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.